राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुकी आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजी दिलेले आहेत आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यात निवडणूक घेण्याचे नियोजन होत असल्याचं सांगितलं जात आहे। तर राज्यामध्ये किती पालिका आणि झेडपींची निवडणूक बाकी आहे पाहूयात। 29 महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत। 257 नगरपालिकांच्याही निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत। 26 जिल्हा परिषदा, 288 पंचायत समितीच्या निवडणुका। तर कोणत्या टप्प्यात कुठे निवडणुका होणार आहेत ते देखील पाहूया। पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, दुसरा टप्पा विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, तिसरा टप्पा मुंबई, ठाणे आणि कोकण। तर तीन टप्प्यांमध्ये मतदान कोणासाठी फायदेशीर ठरू शकतं ते पाहूया। तालुका पातळीवर प्रचाराच्या संधीसाठी 3 टप्पे उपयुक्त ठरणार आहेत। महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्तीपणाला लावू शकतात। ठाकरे बंधू एकत्र आल्यास केवळ महापालिकांपुरताच प्रभाव दिसू शकतो का असाही एक प्रश्न आहे। 3 टप्प्यात निवडणुका घेतल्यास ग्रामीण भागामध्ये महायुतीलाच फायदा होण्याची शक्यता आहे असं देखील इथं प्रश्न उपस्थित झालेला आहे।